जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी जो सध्या कालावधी दिलेला आहे त्यामध्ये जागा कशा प्रकारे अपलोड होत आहेत, किती जागा अपलोड झाल्याची माहिती मिळत आहे आणि काही जिल्ह्यांचं रोस्टर रिक्त जागा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्या जागा एक्झॅक्टली किती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याचं थोडक्यामध्ये अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला जर का या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा कोर्स हवा असेल, म्हणजे कोर्स इन द सेन्स की तुमची जर का काही समस्या असेल, पवित्र पोर्टल संदर्भामध्ये तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये काय केलं जाणार आहे तर यामध्ये मिळणार आहे तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये व्हिडिओ सिरीज, त्याच्यामध्ये संपूर्णतः भरती प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करून दिली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जाहिरात आल्याच्या नंतर तुमच्यासाठी आवश्यक आहे पसंतीक्रम। पसंतीक्रमाशिवाय आपलं सिलेक्शनच होणार नाही। व्यवस्थित पसंतीक्रम देणं अतिशय जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्या संदर्भातली एक स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे। लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या ज्या काही शंका आहेत त्या विचारता येणार आहेत। टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यानंतर तुमच्याकरिता जे काही समस्या आहे, डॉक्युमेंटची समस्या, क्वालिफिकेशनची समस्या, मीडियमची समस्या, काहीही समस्या असू द्या, त्या समस्येचं समाधान तुमच्यासाठी गायडन्स बॅच मध्ये असणार आहे। याच्या व्यतिरिक्त तुमचं जर का इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं तर मुलाखतीसाठी तुम्हाला विशेष अशा प्रकारचं मार्गदर्शन डेमो स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे। या सगळ्या बाबी तुम्हाला जर का घ्यायच्या असेल, विशेष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा। लक्षात घ्या, शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन तेही रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत कुठे असेल ते मास्टर टीचर प्लॅटफॉर्मला आहे। आज आता ताबडतोब आपण जॉईन करून घ्या। चला, आता मी काही जिल्ह्यांचं रोस्टर जे आहे आपल्या समोर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जे आहे या ठिकाणी दिसत आहे, हे आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया, मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती। आता हे गोंदियाचं रोस्टर आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण माहिती बघणार आहोत की एक्झॅक्टली किती जागा अवेलेबल आहे। आता एक एक करून तुम्हाला दाखवते। बघा, गोंदियामध्ये जर का आपण बघितलं, 1ली ते 5वी या वर्गासाठी या ठिकाणी पदोन्नती सरळ सेवा मंजूर पदे किती आहे, 29 आहे, कार्यरत 16 आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जे आहे एकूण रिक्त पदे 13 दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर माध्यमिक शिक्षक ज्याला की आपण 6वी ते 8वी साठी म्हणतो आहे, ते एकूण रिक्त पद जे आहेत 56 असल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर 9वी ते 10वी वर्गाची जर आपण माध्यमिक शिक्षकांची रिक्त पद बघितली, त्यांचा आकडा आहे 27चा 27। त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक 11वी 12वी वर्गाचे जर बघितले, आपण जिल्हा परिषदेची गोष्ट करतोय, त्यांचा आकडा आहे 15 जागांचा। त्याबरोबर मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माध्यमिक प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर एकूण जर आपण बघितलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जे आहे 967 पदे ही आपल्याला रिक्त असल्याची माहिती मिळत आहे। आणि हा मित्रांनो खऱ्या अर्थाने एक मोठा आकडा आहे। यापैकी आपल्याला माहिती आहे की शासनानं 80% पदभरती करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। यापैकी 80% जागा आपल्याला येतील। त्याच्यानंतर जर आपण आणखी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला की दुसरा जिल्हा एखादा, तर दुसरा जिल्हा आपल्याला या ठिकाणी नांदेड जिल्हा या ठिकाणी दिसतो आहे। हे उर्दू मीडियमचं या ठिकाणी अनालिसिस आहे। जर आपण बघितलं की मान्य पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे, अतिरिक्त पदे, तर याचा अनालिसिस आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे। बघा, जे रिक्त पदांचा अहवाल आहे तर टोटल जर आपण बघितलं तर यूजीटी मध्ये 14 पदं रिक्त आहेत, सायन्स विषयाची 4 पदं आहेत, लँग्वेजची भाषा विषयांची 2 पदं आहेत, सोशल सायन्सची 2 पदं आहेत आणि मुख्याध्यापकाची 8 पदं। मुख्याध्यापकाच्या पदाशी आपल्याला देणं घेणं नाहीये। आता आहे या ठिकाणी 25 पदं रिक्त। त्यानंतर यांच्यामध्ये जर अतिरिक्तचा आकडा आपण पाहण्याचा प्रयत्न केला, कारण याच्यातून हे मायनस होणार आहे। आता यामध्ये यूजीटीची 7 पदं अतिरिक्त आहेत, त्यानंतर लँग्वेजच्या 3, त्यानंतर सोशल सायन्सच्या 2, असे 7 पदं या ठिकाणी अतिरिक्त आहे। उर्दू मीडियमचं अनालिसिस आहे। त्यानंतर आणखीन जर का आपण या ठिकाणी बघितलं की हे बघा, काही प्रायव्हेट सोसायटीच्या पण जागा येताना दिसत आहेत। बघा, ही प्रायव्हेट सोसायटीची जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला ऑलरेडी अपलोड झालेली आहे। संस्थेचं नाव आहे इंदिरा शिक्षण संस्था, वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, यांची ही जाहिरात आहे। जाहिरात जरी 2 पदांची असेल, खुल्या प्रवर्गासाठी जागा आहे, इतर मागासवर्गीयासाठी जागा आहे। फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की जाहिराती अपलोड होत आहेत। त्यानंतर जर नाशिक बघितलं आपण तर नाशिकलाही आपल्याला या ठिकाणी एकूण जर पाहायचं झालं तर 1180 पदांचा रिक्त जागांचा अहवाल मिळालेला आहे। याच्यापैकी देखील एकूण 80% पदांची भरती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळणार आहे। 80% या ठिकाणी जी पदं आहेत ती पोर्टलला येणार आहे। आता याचं अनालिसिस मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये केल्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाहीये।
की कोणत्या प्रवर्गासाठी किती आहे. आता राहतो आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा की याच्या व्यतिरिक्त आणखीन जे आहे पोर्टलवर कोणकोणत्या कॅटेगरीची किंवा कोणत्या जिल्ह्याची किती पदं अपलोड होताना दिसत आहेत. बघा, बऱ्याच जिल्हा परिषदांना अजून या ठिकाणी पोर्टलला येणं बाकी आहे. आपल्याला माहिती आहे की 15 जून पर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कदाचित त्या तारखेमध्ये जर का सगळ्या आस्थापना आल्या नाही तर याला जे आहे आणखीन एक्सटेन्शन देखील मिळू शकतं. या जर तरच्या गोष्टी आहे, मे बी मिळू शकेल, कारण पाहिजे त्या प्रमाणावरती अजूनही जागा पवित्र पोर्टलला दिसत नाही. जर दुसऱ्या जिल्ह्यांचं जर आपण थोडंसं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये जागांचा आकडा या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यानंतर मी त्यांचं रोस्टर पण जे आहे लवकरच आपल्या चॅनलच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करेल. बघा, चंद्रपूर जो जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी काही प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे 350+ जागा या ठिकाणी येताना दिसत आहे. ठीक आहे, तेवढ्या जागा आहे. उस्मानाबाद मध्ये जर का बघितलं तर 450च्या आसपास जागा या ठिकाणी वॅकंट आहेत. त्यानंतर अमरावतीमध्ये जर बघितलं तर 650 जागा अवेलेबल आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 350 पेक्षा जास्त पदं या ठिकाणी अवेलेबल आहेत, येऊ शकतात. त्यानंतर वर्ध्यामध्ये 150 पदं असल्याची माहिती मिळत आहे. सोलापूरमध्ये 580 पदं आहेत. त्यानंतर रायगडमध्ये 900 पेक्षा अधिक जागा आहेत. बघा, रायगडमध्ये याच्यापूर्वी देखील जम्बो भरती झाली होती, आता देखील त्याच पद्धतीने भरती होण्याची दाट शक्यता आहे. पुण्यामध्ये 750+ जागा आहेत अशी माहिती मिळत आहे. सांगलीमध्ये 300+ जागा आहेत. गोंदियामध्ये 697 पदं आहेत, जे की तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये 250 जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 500+ जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्त देखील ना एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आहे आणखी काही जिल्ह्यांची जी काही सद्यस्थिती होती आहे ती तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवलेली आहे. ते मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर दाखवण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. आता सांगायचा मुद्दा हाच आहे की सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद किंवा सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिका किंवा नगरपालिका पवित्र पोर्टलला आल्यात का? त्याचं उत्तर आहे नाही. अजूनही सर्वच्या सर्व आस्थापना आपल्याला पवित्र पोर्टलला आलेल्या दिसत नाही. बऱ्याच ठिकाणाचे जे आहे वेगवेगळे प्रकरण आहेत. जेव्हा ते सगळे प्रकरण मिटतील त्याच वेळेस आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल. काहीच जिल्हा परिषदांनी आतापर्यंत जाहिराती अपलोड केल्या. जाहिराती अपलोड करण्यामध्ये जे आहे जर आपण जेवढी माहिती मिळवतो आहे त्यामध्ये प्रायव्हेट सोसायटीची संख्या जास्त आहे. कारण आता प्रायव्हेट सोसायटीला या गोष्टीची कल्पना आलेली आहे की आपल्याला पवित्र पोर्टल शिवाय पर्याय नाही, आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यावीच लागणार आहे. ही गोष्ट त्यांना चांगल्या प्रकारे समजून आलेली आहे. त्यामुळे आता प्रायव्हेट सोसायटीज मोठ्या प्रमाणावरती पवित्र पोर्टलला येत आहेत. जिल्हा परिषद देखील येतील, परंतु त्यांच्या पाठीमागे आता 2 महत्त्वाची कारणं सध्या तरी मला पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समायोजनाची प्रक्रिया बाकी आहे, ती होल्डवर आहे आणि समायोजनाशिवाय जे आहे बरीचशी पदं क्लिअर होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता रिसेंटमध्ये जे आहे केंद्र प्रमुख पदांवरती जे उमेदवार आता पात्र ठरलेले आहे विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या उमेदवारांना जॉईनिंग देण्याचं पत्र मिळालेलं आहे. आता ती पदं या ठिकाणी जर का रिक्त झाली तर आणखी मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांची भरती जी आहे होऊ शकते. एकूण महाराष्ट्रामध्ये जर का पाहायचं झालं तर 2400 केंद्र प्रमुखांची संख्या असणार आहे. त्या संदर्भामध्ये देखील काही जिल्हा परिषद वेट अँड वॉचची भूमिका घेताना आपल्याला दिसत आहे. कारण अतिरिक्तचा आणि समायोजनाचा हा जे गंभीर प्रश्न आहे तो त्या प्रमोशनमुळे मिटू शकतं. त्यामुळे आपल्याला सध्या तरी अशी फिलिंग येते आहे की 15 जून ही डेडलाईन नसणार आहे. त्याच्यामध्ये काही स्वरूपामध्ये काही दिवसांचं जे आहे एक्सटेन्शन परत मिळालं तर आश्चर्य व्यक्त करायला नको. आणि मलाही असं वाटतं की आपण सर्वसामान्य अभियोग्यताधारक म्हणून जे आहे जर एखाद्या आठवड्याचं एक्सटेन्शन मिळत असेल तर ते मिळू द्यावं. कारण काय आहे त्यामुळे जागांचा आकडा वाढल्याचा पाहायला मिळेल. अन्यथा आपण घाईघाईमध्ये जेवढं हाताला आलं तेवढं जर घेतलं मग जागांची संख्या कमी राहू शकते. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे जे आहे काहीसं एक्सटेन्शन जर मिळत असेल आणि त्या एक्सटेन्शन मध्ये आपला फायदा असेल, जर का 2-5 हजार जागा एक्स्ट्रा येत असेल तर 2-5 हजार जागा म्हणजे 2-5 हजार शिक्षक नव्हे तर त्यांची कुटुंब देखील त्याच्यावरती अवलंबून राहतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जागा जर का जास्तीत जास्त आल्या तर आपलं मेरिट खाली येणार आहे आणि आपल्याला मग बाकीची सगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहून घ्यावी लागणार आहे की कुठे प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहे, माझ्या कॅटेगरीच्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, माझ्या विषयाच्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मला जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम दिला म्हणजे सिलेक्शन होण्याचं चान्सेस जास्तीत जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी कोणत्या वर्गाला प्रेफरन्स द्यावा, माझा स्कोर किती आहे आणि त्या स्कोरवरून मी नेमकं कोणत्या वर्गासाठी पात्र ठरतोय. माझा ॲव्हरेज स्कोर आहे, मी 11-12ला पसंतीक्रम देऊन टाकले मग ते माझे वाया गेले. तसं होता कामा नये. आपल्याला आपला स्कोर कोणत्या वर्गासाठी सुटेबल आहे ते एकदा समजून घ्यावं लागणार आहे.
त्यामुळे स्वतःचं अनालिसिस करावं लागेल आणि स्वतःचं अनालिसिस कशा प्रकारे करायचं ते आम्ही तुम्हाला लोकांना या ठिकाणी शिकवतोय आपल्या गायडन्स बॅचमध्ये. यामध्ये डेफिनेटली तुम्हाला त्या सगळ्या बाबी समजून जातील ज्या की युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला देण्यासाठी थोडीशी बंधनं येतात, मर्यादा येतात. या ठिकाणी जर का आले तर डिटेल्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, स्ट्रॅटेजी मिळेल. बाकी जर का समजा तुमचे काही वेगवेगळे प्रश्न असेल त्या प्रश्नांना उत्तरं देखील मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करावं लागेल.